हॅलो नमस्कार. दुपारची वेळ आहे आणि मी बनवत आहे भजी आणि व्हिडिओ आजचा थोडासा लेट येत आहे त्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणत आहे. आणखीन 2 दिवस झाले माझी व्हिडिओ तुम्हाला आलेले नाही आहेत त्याबद्दलही सॉरी म्हणत आहे. 2 दिवस इतकी धावपळ माझी झालेली आहे ना, मला व्हिडिओ एडिट करता आलं ना, पाठवता आलेला आहे, त्याबद्दल सॉरी ताईंनो. तर भजी बनवली पण ती व्हिडिओची क्लिप माझ्याकडनं डिलीट झालेली आहे. म्हणजे इतकी मेहनत केली सगळी पाण्यात गेलेली आहे. मी व्हिडिओ बनवला होता, एडिट पण केला, नंतर ते व्हिडिओ डिलीट झालेले माझ्याकडनं. तर सॉरी म्हणते त्याबद्दल. भजी बनवून मी ठेवलेली आहे आणि भजी बनल्यानंतर ना किचन पूर्ण भरलेली होती भजी खाऊन. त्यामुळे अगोदर मी सगळे भांडे क्लीन केले, पूर्ण किचन स्वच्छ करून घेतली आणि थोडीशी आवरावर करत होते. तितक्यात दीपकचा फोन आला. म्हणजे फोन तर अलाउड नाही आहे, कुणाचा तरी फोन घेऊन फोन केलेला होता. म्हणजे आम्ही पप्पा येणार ते माहिती आहे, मी येणार आहे हे त्याला माहिती नाही आहे. म्हणत होता पप्पा येत असले तर मग मी सांगितलेला होता की मला गोड पदार्थ काही देऊ नको, फक्त जे आहे ना चटपटीत वस्तू, चकली, परत मी मसाला शेंगदाणे बनवले आणि भजी भाकरी हे तर नेणारच आहे. आणखीन म्हणत होता मग मी शेंगाच्या पोळ्या खावाशा वाटत आहेत. तर ठीक आहे म्हटलं. तर आत्ता म्हणलेलं आहे त्यामुळे मला थोडीशी धावपळ जास्त झाली. तर म्हणजे विचार जर असला तर अगोदरच मी शेंगदाणे आणून भाजून वाटून तर ठेवले असते, त्याचं जे मिश्रण आहे ते तर तयार केलं असतं. यालाही भरपूर वेळ लागतो. पण दीपक अगोदर म्हणला नाही आणि मी विचारलं तरी म्हणत होता मला गोड वस्तू काही आणू नको, असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे मी काहीच बनवलं नव्हतं, फक्त चटपटीत वस्तू बनवल्या. पण इथं थोडंसं असं झालं ना, आत्ता सांगितल्यामुळे थोडीशी घाईगडबड आणि शेंगदाणे संपलेले होते. म्हणजे शेंगदाणे आणल्यापासून चिवडा बनला, मसाले शेंगदाणे हे ते बनलं, भाजीसाठी मी वाटण करून ठेवलेलं होतं म्हणून संपलेले होते. तर आत्ता मी दिनेशला शेंगदाणे आणायला लावले 1.5 किलो आणि गूळ आणायला लावलेला आहे 2 किलो. म्हणजे 1 किलो गूळ त्यामधला दीपकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे जे हे ड्रायफ्रूट आहेत, शेंगदाणे, गूळ हा खातो, तिथं खातो. त्यामुळे आणि बाहेर जायला त्याला परमिशन नाही आहे म्हणून बाहेर जाऊन तो आणू शकत नाही आहे, म्हणून इथूनच आम्ही सगळं घेऊन जात आहोत. तर शेंगदाणे जे आहेत ना 1.5 किलोमधले इथं थोडेफार मी काढून ठेवले डब्यामध्ये आणि बाकीचे पूर्णपणे मी भाजून घेत आहे. म्हणजे पूर्ण 1.25 किलो शेंगदाणे आहेत आणि इकडं कमी वेळामध्ये झटपट मला बनवायची आहे रेसिपी. परत मला उद्याची तयारी, म्हणजे आजचा वार सांगेन तर शुक्रवार आहे आणि दुपारची वेळ आहे, म्हणजे 4-4:30 वाजलेले आहेत आता. तर मला सांगा आता किती घाईगडबड केलं तरी हे लवकर होणार आहे का? होणार नाही. तरी पण मावश्या आहेत, म्हणजे मावश्या जाणार होत्या. मग जसं दीपकचा फोन आला तसं म्हणत होत्या मावशी मी की थांबते आणि तुला थोडीफार मदत करते. मावशीलाही तब्येत ठीक नाही आहे त्यांची, त्यांना कावीळ वगैरे झालेली, तर हे घेऊन गेले होते त्यांना कावळाचं ते औषध देण्यासाठी. म्हणजे आयुर्वेदिक औषध जवळपास देतात, तिथे घेऊन गेलेले होते. मावशीची तब्येत ठीक नाही या वेळेमध्ये. तरी पण मावशी म्हणत होते आता तू एकटी काय काय आवरणार, तर थोडीफार मी हेल्प करते. म्हणजे पोळ्या मी लाटून देते, तू सेकून घे. म्हणजे कोंद्याच्या पोळ्या बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर ठीक आहे म्हटलं. तर ही थोडीशी क्लिप जी आहे ना एडिटिंगमध्ये मागं पुढे झाली. हे जे भांडे आहेत ना मी अगोदरच क्लीन केलेले होते ते तुम्हाला दिसलं आणि परत इकडं आणखीन मी भांडे क्लीन करत आहे. तर भजी वगैरे बनवलं ना, थोडेसे जास्तच भांडे झालेत. परत मी जी सोले वगैरे शिजून घेतले होते ते दुरडीत काढलेले होते पाणी वेगळं करण्यासाठी, ते पण घेतलेले आहे. तर जे अगोदरचे भांडे आहेत ते मी रॅकला लावत आहे आणि हे भांडे बघू शकता खूप सारे झालेत, ते मला क्लीन करायचे आहेत. आणि तोपर्यंत दिनेश शेंगदाणे भाजत आहे. आणि इकडं शिरूला बघू शकतो थोडंसंही आम्ही आतमध्ये कामाला लागलं आणि त्याला सोडलेलं असलं ना, सरळ मध्ये येतात आणि लपणाचिपणी खेळायला चालू करतात. आता कोण खेळणार त्याच्याशी, इतका वेळ कुणाकडे आहे. सगळेजण आता यावेळेस बिझी आहोत, कारण उद्या दीपकडे जायचं आहे. काय आवरावं काय नाही असं मला झालेलं आहे. आणि कसं असतं ना, कुणाला तर करून आता दीपकचे पप्पा जात आहेत तर सगळं आवरून मी पिशवी म्हणजे बॅग रेडी करून देऊ शकते, त्यामध्ये तितकं टेन्शन येत नाही. पण सगळं आवरणं, घरचं करणं, स्वतःचं आवरणं, निघणं, यामध्ये थोडंसं टेन्शन येतं आपल्याला महिलांना. कारण सगळ्याचं आवरून मग आपलं आवरून मग निघणं घरातनं थोडंसं जास्त असतं, त्यामुळे थोडंसं टेन्शन मला आलेलं आहे. आणि तसं तर दीपक मला अगोदर सांगितलं असताना हे सगळं मी अगोदर बनवून ठेवलं असेल. ज्या गोष्टीला जास्त वेळ लागतो ते मी अगोदर बनवते, पण दीपकनं म्हणला नाही त्यामुळे झालं नाही. असो, आता लेकरू सांगितले तर आता मी बनवणार आहे. मला रात्र लागली तरी काही हरकत नाही आहे. तर मावशीला म्हणलं की गूळ तुम्ही वाटून द्या. म्हणजे गूळ मिक्सरमधूनच काढायचं आहे, पण थोडंफार वाटण केलं तर मिक्सरमधून काढता येतं. तर इकडं मावशी गूळ जे आहेत ना ते फोडून देत आहेत. म्हणजे एक कपडा दिला त्यावरती पेपर ठेवलेला आहे आणि खलबतमध्ये छोटं जे आहे ना ते वाटण करायचं ते दिलेलं आहे. त्यांना दमदमनं फोडत आहेत मावशी. आणि मावशी बसल्या बसल्या कामं आवडतात, पण थांबल्या जागी जमत नाही त्यांना, थोडंसं म्हणजे तब्येत ठीक नाही आहे त्यांची. तर दिनेश इकडे शेंगदाणे भाजत आहे. म्हणजे शेंगदाणे पण खरपूस भाजायचं, त्याला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून 2-2 कढया मी ठेवल्यात. ह्या ज्या ॲल्युमिनियमच्या जाड कढया आहेत ना त्यामध्ये शेंगदाणा व्यवस्थित भाजला जातो. म्हणजे छान कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी खरकटं पूर्ण काढून घेतलेले भांड्यातलं भांडे क्लीन करून घेते. आणि हे जे आहे ना शेंगदाणा आणि गूळ ते मिक्स करून वाटण करायचं. आपल्याला तीळही टाकू शकता आवडीप्रमाणे, पण तीळ वगैरे मी नाही टाकले, फक्त शेंगदाणे गूळ मिक्स हे स्टफिंग बनवणार आहे. कणी मी मळून ठेवलेली आहे अगोदरच. कणी कशा पद्धतीने बनवली, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 ग्लास आणि त्यामध्ये वाटीभर मी बेसन टाकलेलं आहे. यानं काय होतं ना, छान टेस्ट येतो शेंगाच्या पोळीला आणि छान क्रिस्पी पण बनतात, म्हणून ते टाकून मी मळून ठेवलेलं आहे. म्हणजे कणिक भिजत राहील तोपर्यंत मी ही सगळी कामं आवरून घेते.
आणि बॅग वगैरे आवरायचं हे सगळं उद्या करणार आहेत. आज होणार नाही मला, कारण ह्या शेंगाच्या पोळ्या बनवणं आणि त्याला हडकवणं हे इम्पॉर्टंट आहे, कारण आता लांबला प्रवास आहे. जर आपण ताजं पॅक करून घेतलं तर राहणार पण नाही आहे ते, म्हणून मी सकाळपासून तयारी लागलेली होती की भाजी वगैरे बनवावं, गार झाल्यानंतरच डब्यामध्ये पॅक करता येईल असा विचार होता. पण तरी पण ते सगळं आवरलं ते ठीक झालं. आता पोळ्या मात्र थोडासा लेट झालेला आहे, तरी पण फॅनच्या हवेला रात्रभर छान हडकले जातील ते, आणि मग मी पॅक करून घेणार आहे. म्हणजे निवांतवातच करणार आहे मी, कारण घाईगडबडीत तर सगळ्या ताज्या आणि गरम वस्तू जर घेतल्या मी तर सगळ्या खराब होणार आहे जाजेपर्यंतच. आणि एकतर आता पावसाळा चालू आहे, थंड वातावरण आहे, त्यामुळेही असं होतं. तर भांडे मी सगळे घासून घेतले आहेत. मावशी म्हणत मी धुवून घेते, आता लेट होणार आहे तुला, त्या अगोदर वाटण कर, कारण हे काम मावशीला जमणार नाही. तर शेंगदाणे छान गार होईपर्यंत मी ताटलीत घालून ठेवले, म्हणजे पसरवून ठेवलेले आहेत. छान गार होतील मग मी मिक्सरला वाटण करून घेते, आणि मावशी तोपर्यंत भांडे स्वच्छ धुवून घेत आहे. तर भांडे सगळे जे आहेत ना तर टोपल्यामध्ये म्हणजे कसं खाली पडत आहेत, मावशीला जमत नव्हतं, तर मी मला अगोदर साईडला ताट लावा, मग चिल्लर भांडे ठेवा. म्हणजे आता त्यांच्या घरात थोडंसं वेगळ्या पद्धतीने कामं होतात आणि इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे त्यांना जमत नव्हतं. तरी पण प्रयत्न करतात, माझी मदत करायचा प्रयत्न करतात ते, त्याबद्दल खूप छान वाटतं मला. तर इकडे मिक्सरचं घेतलेलं आहे भांडं छोटं, त्यामध्येच वाटण करणार. म्हणजे मोठे भांडे आहेत ना ते व्यवस्थित नाही आहेत, त्यामध्ये व्यवस्थित शेंगदाणा वाटलाच जात नाही आहे, त्यामुळे छोटं भांडं घेतलं आहे. थोडासा वेळ जास्त लागेल, काही हरकत नाही आहे. निवांत वाटण करणार आहे, कारण स्टफिंग व्यवस्थित झाली तरच पोळी व्यवस्थित होणार आहे, नाहीतर पोळ्या फुटतात तुटतात, स्टफिंग बाहेर येते, हा सगळा प्रॉब्लेम होतो. आणि गरमी खूप होत आहे, कारण आभाळ पूर्ण भरून आहे, पाऊसही नाही आहे, ऊनही नाही आहे, आणि हवाही नाही आहे त्यामुळे गरमी खूप होत आहे किचनमध्ये. म्हणून खिडकी मी अगोदर उघडलेली आहे. आणि इकडं शेंगदाणे अगोदर वाटण करून घ्यायचे आहेत, एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आहे, अजिबात त्यामध्ये मोठं राहू द्यायचं नाही आहे. तर इकडं थोडे करून मी शेंगदाणे 2 ताटात पसरवलेले आहेत, छान गार झालेले आहेत. आता थोडं करून हे वाटण करून घ्यायचं आहे. तर दिनेशला म्हटलं की तू वाटण करून दे, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. खूप धावपळ होणार आहे ताईंनो. एकतर एक्साइटमेंट आहे मला दीपककडे जाण्याची, आणि हे सगळं आवरण्याचंही थोडंसं कठीण वाटत आहे, कारण वेळ खूप कमी आहे. आता उद्याच निघणार आम्ही, तर काय आवरावं काय नाही असं झालेलं आहे. तर इकडे शेंगदाणे जे आहेत ना ते दिनेश मी अर्धं वाटलं आणि दिनेश अर्धं वाटण करत आहे. गूळ पण मिक्सरच्या भांड्यातनंच काढायचं आहे. एकदम छान स्टफिंग पण तयार होते, जसं आपण संक्रांतीला वगैरे बनवतो ना, तीळ पण टाकतो आपण त्यावेळेत. तीळ टाकलं तर छान टेस्ट येतो, मऊपणा पण येतो यामध्ये. पण आता तीळ मी घेतलेले नाही आहेत, तीळ संपलेले आहेत, आणि काय आणायचं असं झालेलं आहे. म्हणजे आता दिनेश जायला नको म्हणत होता, येते वेळेस शेंगदाणे गूळ घेऊन आला, त्यावेळेत मला सांगायचं लक्षात राहिलं नाही, कारण घाई गडबड ज्या वेळेत असते ना त्यावेळेत काही गोष्टी आपण विसरतो, जे हातातली कामं आहेत ते पण विसरतो. तसंच झालेलं होतं. दिनेश तेच म्हणत होता, मग मी सगळे एकत्र सांगायचं ना, तू एक का सांगत आहे. तर हो, माझी स्मरणशक्ती जी आहे ना ती खूप कमजोर आहे, मला लक्षातच राहत नाही काही पण. त्यामुळे मी काय करते, किचनमध्ये जे संपतं ना अगोदर लिहून ठेवत असते. जेव्हाही मला फोन करून सांगायचं त्यावेळी ते लिस्ट घेते हातामध्ये, तेव्हा मी ते बघून सांगत असते, कारण किचनच्या एकदम छोट्या गोष्टी असतात, एक आठवतं एक विसरतं, आणि ते इम्पॉर्टंट पण असतं. ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस मात्र आपल्याला लक्षात येतं की हेही मला लागणार होतं, असं होत असतं. खूप साऱ्या ताईंचा हा प्रॉब्लेम आहे. तर इकडं गूळ पण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं करून आपल्याला वाटण करून यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे असेच खडे टाकायचे नाही, पोळी अजिबात व्यवस्थित होणार नाही त्यामध्ये, कारण त्या गुळामधले खडे व्यवस्थित विरघळले जाणार नाहीत, आणि पोळी जी आहे ना फुटायची तुटायची भीती असते. त्यामुळे गूळ अशा पद्धतीने थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, पण स्टफिंग चांगलीच झाली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित झाली पाहिजे. तर इथं प्रमाण सांगेन तुम्हाला, तर शेंगदाणे 1.25 किलो आहेत, आणि त्या हिशोबानं गूळ 1 किलो घेतलेला आहे. आणि हे गूळ अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मिक्स करून मी थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि पातेलं मी छोटं घेतलेलं आहे, तर मोठ्या परातीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गूळ छान एकजीव झाला पाहिजे शेंगदाण्याच्या कुटामध्ये, आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं सैल करून घ्यायचं आहे. मावशी तेच म्हणत आहेत की पाणी एकत्रच टाकू नको, थोडंसं पाणी टाक, कारण एक वेळा ते पातळ झालं म्हणजे सैल झालं तर पोळी त्याची बनणारच नाही आहे. तर दिनेशला म्हणलं की परात दे, तिकडच्या रूममध्ये ठेवलेली होती, परात घेऊन आलेले, पाणी पण देत आहे. छोट्या गोष्टी आहे दिनेश करत असतो, आणि म्हणत आहे मम्मी किती तयारी करायची असते, तुला भैयाकडे जात आहेस आणि मला पण किती राबवत आहेस, त्याचं चालू आहे, त्याचा वेगळाच नाद. तर इकडं मी परत इथे सगळे स्टफिंग काढून घेतलेले आहे, कारण पतल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्सही होत नव्हतं. आणि मावशी पण समोर बसून सांगत आहेत, म्हणजे जसं मावशीला अनुभव आहे तितका आपल्याला नसतं, कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. आपण कितीही जर केलं तर त्यांची बरोबरी आपल्याला येत नाही. तर इकडे जे आहे ना ते स्टफिंग पूर्ण परातीत काढून छान मिक्स केल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलं. मावशी सांगत आहे एकत्र पाणी टाकू नको समोर बसून सांगत आहेत. तर मी थोडंसं पाणी टाकलं. खरंच आहे मावशीचं, जास्त पाणी झालं तर मग एकदम सैल होतं, कारण त्यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे. तर इकडे थोडंसं पाणी टाकून मी छान स्टफिंग त्याने मिक्स केलेली आहे, आणि आता पातेल्यात काढून घेते, म्हणजे परात भरपूर स्पेस धरते येतं, म्हणून मी पातेल्यातच काढून घेतलेला आहे. मावशी लगे परात ताट जेही पडलेलं आहे पटकन धुवून घेत आहेत, कारण एकत्र खूप सारे भांडे होत आहेत.
तर हे कणिक मी मळून अर्धा तास झालेलं आहे, व्यवस्थित भिजलेले आहे. तर आता थोडंसं पाणी टाकून छान मी हे मऊ करून घेते. म्हणजे एकत्र भरपूर सारं पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान जे आहे ना आपल्याला मऊ करून घ्यायचं. पाणी त्यामध्ये मुरवायचं आहे अशा पद्धतीनं आणि छान मऊ कणिक करून घ्यायची आहे. जशी पुरणपोळीला लागते ना तशाच पद्धतीने करून घ्यायची आहे. आणि या हिशोबाने स्टफिंग पण तशीच असली पाहिजे. काय होतं नाही तर प्रॉब्लेम, जर कणिक थोडीशी सैल झाली, स्टफिंग थोडंसं थिक राहिलं तर काय होतं, पोळी जसं आपण लाटू ना आतमध्येच बसतं, ते साईडनं जात नाही. त्यामुळे दोन्ही बरोबर असलं पाहिजे. तर तिकडे जे स्टफिंग आहे ना थोडीशी सैल, तशाच पद्धतीने मी कणिक पण सैल बनवलेली आहे. तर आता सगळं साईडला काढून ठेवते. आणि मावशी म्हणत आहे की मी लाटून देते, खाली बसून लाटते म्हणत होत्या. पण खाली बसल्यानं काय होतं ना, भरपूर स्पेस धरतं ते. खाली आपण पोळीपाट ठेवतो, बेलणं ठेवतो, परत हे सगळं पसारा, मग येता जाता येत नाही तिथं. कारण आपण किचन छोटी आहे. तर मावशीला तेच म्हटलं की तुम्ही वरती बसा निवांत इकडं आणि मग लाटून द्या आणि मी सेकते इकडं. म्हणजे यानं काय होईल, जागा पण जास्त धरणार नाही, सगळं व्यवस्थित पण होईल. खाली बसल्यानं थोडंसं होणारच होतं पसारा. तर मावशीला सगळं वरतीच दिलेलं आहे. मावशी बसलेली आहेत आता किचन ओट्यावरती, कारण खालून त्यांना पोहोचत नाही, त्यांची हाईट खूपच कमी आहे. त्यामुळे वरती बसून ते लाटून देतील आणि मी इकडं पटकन सेकून घेते. तर अशी धावपळ आहे. म्हणजे दीपकला भेटण्याची धावपळ तर आहे, एक्साइटमेंट खूप आहे मला दीपकला भेटण्याची. आणि एकतर त्याला सांगितलं त्याच्यासाठी सरप्राईज आहे की मी जाणार आहे त्याला भेटण्यासाठी. त्याला एकच माहीत होतं की पप्पा येत आहेत आणि म्हणत होता मम्मी नको येऊ नका, इथं जास्त परमिशन देत नाहीत भेटण्यासाठी, तुम्ही तितक्या लांबून येत आहे, 15-20 मिनटंच देतात परमिशन, जास्त नसते त्यापेक्षा, त्यामुळे येऊ नका असं त्याचं होतं. तरी पण 15-20 मिनिट का होईना बघितलो आम्ही डोळे भरून तर आम्हाला छान वाटणार आहे तितकंच, म्हणून मी पण जात आहे. म्हणजे अगोदर यांचं पण म्हणणं होतं की तू नको येऊ, तितक्या लांब येऊ नको, आणखीन थोड्या दिवसानंतर आपल्याला ते बोलून घेणार जायचंच आहे, 2-3 महिने थांब असं म्हणत होते. तरी पण माझं मन राहावे ना आणि मला जायचंच आहे दीपककडे. त्यामुळे मी सगळं आवरून घेतले. किती माझी धावपळ हो, मी दिवस आणि रात करेन पण जाणारच आहे. तर इकडं मावशीला जे आहे ना अगोदर मी एक जे आहे ना भरून दिलेला आहे उंडा, म्हणजे कणिक घेतली थोडीशी, त्यामध्ये स्टफिंग भरलेले आहे आणि मावशी लाटून देत आहे. तोपर्यंत मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. पॅन गरम झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकून हे जे पोळ्या आहेत ना शेंगाच्या, म्हणजे आम्ही याला कोंद म्हणतो, कोंदीची भाकर अशी म्हणली जाते गावाकडे. हे तरी पण आपण आता जिकडल्या तिकडं बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, वस्तू तीच असते, आपण भरपूर त्याला नावं दिलेली असतात. आम्ही कोंदीची पोळी म्हणतो, शेंगाची पोळी म्हणतो, जे आपल्याला आवडेल तर आपण ते म्हणू शकतो. तिकडे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पोळी मी टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून म्हणजे लावून आपल्याला ते शेकून घ्यायचं आहे. दुर्डी मी आत्ता धुवून घेतलेली आहे, ओली आहे थोडीफार आणि हडकल, म्हणजे बाहेर ठेवली होती पण वातावरण असं आहे ना की ते वाळलेलंच नाही आहे पाणी. नंतर मग दिनेशला म्हटलं की पूर्ण भरून पेपर टाक त्यामध्ये आणि यामध्येच मी या पोळ्या टाकणार आहे, म्हणजे हडकले जातील यामध्ये, कारण ते लाकडी टोपल्या लवकर हडकले जातात. नंतर मग फॅन ऑन करून मी पसरवणार आहे पूर्ण पोळ्या, लवकर ते हडकले जातील. उद्या खूप घाईगडबड होणार आहे, कारण मावशी पण उद्या जाणार आहेत, आजच जायला निघालेल्या होत्या. तरी पण हे पोळ्या वगैरे हे ते मला करायचं होतं, थोडीशी आवरावर करायची होती. मावशी बसून करून दिला तितकंच हेल्प होते मला, म्हणून मावशी थांबलेल्या आहेत. तर इकडं पोळी जे आहे ना मी थोडंसं स्टफिंग जास्त भरलेली होती, तर बघू शकता बाहेर आलेली आहे. पण मावशीने जेव्हा स्वतः भरून ते स्टफिंग भरून बनवल्या ना पोळ्या, एकदम छान झालेल्या होत्या. मी म्हणलं ना मावशी एवढा अनुभव आपल्याला नाही, आपण कितीही फास्ट हो आपल्या जीवनामध्ये, पण जे वडील राहतं माणसं असतात ना त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही, त्यांचा अनुभव खूप मोठा. तर इकडं मावशी लाटून देत आहेत, आमचं बोलणंही चालू आहे, चर्चाही चालू आहे. मावशी काही ना काही सांगत असतात, असं तसं सांगत असतात, हं म्हणत माझी कामं पण चालू आहेत. म्हणजे अजिबात बोर होत नाही आहे. कोणीतरी सोबतीला असलं ना किचनमध्ये गुणगुण करत, ते व्यक्ती काम न करू फक्त बोलत राहिलं ना तरी पण आपली गुणगुण चालू असली ना अजिबात आपल्याला बोर होत नाही, कामात मन लागतं आपलं. तर बघू शकता एकदम छान अशा या पोळ्यावरून तयार होत आहे. स्टफिंग यांना पूर्ण कडेपर्यंत जात आहे. हे जे आहे ना तयारीमध्ये असतं पूर्ण, म्हणजे आपण बनवतो व्यवस्थित बनवू, त्यामध्ये जास्त टेन्शन येत नाही. पण जी तयारी असते ना ते परफेक्ट झाली पाहिजे, कणिक व्यवस्थित झालं पाहिजे, स्टफिंग व्यवस्थित झाली पाहिजे, तर पोळी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि ती व्यवस्थित पण होते. जर आपलं स्टफिंग आणि कणिक बिघडलं की मग ती पोळी व्यवस्थित होतच नाही आहे. तर बघू शकता एकदम छान अशा या शेंगाच्या पोळ्या बनून तयार होत आहेत. कुठेतरी लांब टूर जात आहे किंवा पॅक करून द्यायचं आहे, जसं दीपकला मी हे सगळं पॅक करून घेऊन जात आहे तसं द्यायचं आहे. तर हे एकदम परफेक्ट आहेत. भजी भाकरी शेंगाच्या पोळ्या आपण आरामात 8 दिवस 15 दिवस ठेवून हे खाऊ शकतो, अजिबात खराब होत नाहीत आणि खूप छान लागतात. जशी शिळी होईल ना तशी पोळी टेस्टी लागते. तर इकडं मी तेल लावून सेकून घेत आहे आणि पोळ्या बनवत आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि ही शेंगाची पोळी तुम्हाला कशी वाटली.
तर इकडं बघू शकता पोळ्या मी सेकत आहे, दुडी ठेवत आहे. नंतर मी पसरवणार आहे, पण आता जोपर्यंत पोळ्या होत आहेत तोपर्यंत सेकून मी दुडीतच ठेवत आहे. यामध्ये हडकले जातात, पण एकावर एक ठेवल्यामुळे लवकर हडकणार नाही आहेत आणि उद्या सगळं पॅक करून घ्यायचं आहे. त्यामुळे रात्रभरामध्ये जितकं हडकलं तितकं हडकलं फॅन ऑन करते, म्हणजे व्यवस्थित हडकले जातात. तर इकडं पोळ्या मावशी लाटून देत आहेत, एकदम परफेक्ट बनत आहेत बघू शकता तुम्ही. आणि थोडीफार जे आहे ना कपडे मी तिकडल्या रूममध्ये नेऊन ठेवले, कारण नंतर सगळं विसरतं. म्हणून मी काय केलं, बॅग कपडे दीपकला जी न्यायचे, म्हणजे कपडे काय जास्त न्यायचे नाही, त्याच्याकडे भरपूर कपडे आहेत, पण जे खाण्यापिण्याची वस्तू आहे ते सगळ्या तिकडं नेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे थोडीफार आम्ही ड्रायफ्रूट आणलेले आहेत, गूळ शेंगदाणा हे सगळं मी तिकडच्या, नंतर विसराविसर होतेच होते आपल्याला, कितीही आठवण करून करा. म्हणून मी काय केलं, सगळं तिकडच्या रूममध्ये ठेवलं एकत्र सगळं, म्हणजे ज्यावेळेस बॅग पॅक करायची आहे मला त्यावेळेस सोपं पडतं आणि जास्त शोधायची किंवा आठवण करायची मला गरज पडत नाही. आणि एक तर प्रॉब्लेम आहेच माझ्यामध्ये, स्मरणशक्ती जी आहे ना अजिबात हे नाही आहे, म्हणजे आठवणच राहत नाही. काही करावं म्हणलं काहीच आठवण राहत नाही. ऐन वेळेमध्ये माझ्या म्हणजे ध्यानातून जाते ती गोष्ट. तर दिनेशकडे पाणी भरून घेत आहे, म्हणजे सकाळी आज पाणीच भरलं नाही मी, लाईट नव्हती सकाळी, आत्ता आलेली आहे. तर दिनेशला तेच म्हणलं की पाणी भरून घे. सकाळी लाईट गेली आणि थोड्या वेळानं आलेली होती, पण मी कामात बिझी, त्यामुळे ते पाणी भरणं झालेलं नाही आहे. तर आता दिनेश पाणी भरून घेतलेलं आहे कॅन आणि खांडा. आणि मी पण बसलेली आहे, आता खूप पाय दुखत आहेत, भरपूर वेळ झाला मी थांबून आहे. किचनमध्ये भजी बनवली आहे, ते सकाळपासून अशी धावपळ चालू आहे किचनमध्ये माझी, म्हणून पाय खूप दुखत आहेत. तर बघू शकता पूर्ण शेंगाच्या पोळ्या बनवून घेतल्या, थोडंफार कनिंग राहिलं होतं. तर 2 चपात्या पण मावशी लाटून दिलेल्या आहेत, ते पण मी सेकून घेते. सेरू पण आहे चपाती खाणार, सगळ्यांना चपाती आवडते. तर असं ताईनो, बाय बाय, टेक केअर.